विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिका संदर्भामध्ये. तर नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भामध्ये एक सर्क्युलर जे आहे जे वेबसाईटवर आलेलं आहे 29/9/2025चं आहे. सरळ सेवा भरती 2025 सूचनापत्र असणार आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत. तर या ठिकाणी याच्या संदर्भातच ऑलरेडी एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवला होता, जो की होता ऑब्जेक्शन फॉर्मची तारीख जी आहे आपण त्या ठिकाणी सांगितली होती, जे 26 ते 29 तारीख या ठिकाणी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती की ऑब्जेक्शनची कालावधी त्या ठिकाणी ते दिली होती. त्यानंतर पहा नवीन पत्र काय सांगतोय, विषय नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती अंतर्गत सेकंड ऑब्जेक्शन फॉर्मच्या या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर पहा 16 पासून 19 पर्यंत या ठिकाणी एक्झाम झाली होती, जी की 7व्या महिन्यामध्ये या ठिकाणी 18 तारीख सोडली तर बाकीच्या 3 दिवसामध्ये नर्सिंगची जी आहे परिचारिकाची पेपर झाले होते. त्यानंतर पहा 26 पासून ते 29 पर्यंत जे आहे या ठिकाणी कालावधी दिला होता. कशाचा? तर सेकंड ऑब्जेक्शन फॉर्मचा कालावधी दिला होता. तर या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, नवीन जे आता या ठिकाणी आजच्या पत्रामध्ये काय सांगितलं आहे, तथापि तांत्रिक अडचणी काहीतरी त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे असतील, त्यामुळे यांनी 29 रोजीपासून जे उपलब्ध झालेले ऑब्जेक्शन जे आहे 30 तारखेपासून 1 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ऑब्जेक्शन फॉर्मसाठी तुम्हाला जर करायचं असेल ऑब्जेक्शन वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला 30 पासून 1 पर्यंत हे तारीख वाढून दिलेली आहे. जी कोणाला इच्छुक आहे तर त्यांनी या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी करू शकता. दिनांक 1/10/2025 या कालावधीनंतर जे काही तुमचे ऑब्जेक्शन या ठिकाणी फॉर्म जातील त्यांचा विचारात घेतली जाणार नाही. तर एवढं लक्षात असू द्या. तुम्हाला फॉर्म जे आहे तर 1च्या अगोदरच तुम्हाला सबमिट करायचं, म्हणजे 1/10च्या नंतरचे जे फॉर्म आहेत ते विचार केले जात नसतील. 30 पासून 1 पर्यंत जे काही फॉर्म आहेत तेवढेच त्यांचा ऑब्जेक्शन फॉर्मचा विचार केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ऑब्जेक्शन करायचं असेल कोणत्या याच्यामध्ये, तर तुम्हाला त्यासाठी 100 रुपये पर ऑब्जेक्शन फीस पे करावं लागेल, असं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. किती फीस वगैरे ही सर्व गोष्टी. तर पहा, हे अपडेट जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला भेटत राहील.